आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। गुत्तेदारांच्या बोगस कामाची चौकशी व्हावी, माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांचा आरोप। 13 जानेवारी रोजी सकाळी माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांनी परभणी शहरात असलेल्या उघडा महादेव परिसरात जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेले काम अडून खड्ड्यात झोपून आंदोलन केले। गुत्तेदारांनी घेतलेले काम हे स्वतः करत नसून परभणी येथे स्थानिक गुत्तेदारांना हाताशी धरून बोगस काम करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच त्यांनी आरोप केला की आमदार खासदार यांची जबाबदारी आहे की परभणी शहरात होत असलेले काम या संदर्भात आढावा घेत नाहीत, गुत्तेदारांकडून पैसे उकळण्यात येत असा आरोप त्यांनी केला आहे। असे म्हणत बुधवंत यांनी हे काम बोगस आहे, हे काम बंद करा, क्वालिटी मेंटेन करा या मागणीसाठी आंदोलन त्यांनी केले असून मागण्या मान्य नाही झाल्या तर आत्मदहन करण्यात असल्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला। विशाल बुधवंत यांनी जिल्हा प्रशासनाला असा इशारा या माध्यमातून दिला। यावेळी विश्वजित बुधवंत, अजिंक्य गोंदे, प्रशांत शिंदे, शिवाजी बडे, अतुल लंगोटे, ॲडव्होकेट भाऊसाहेब मंगेश, लता माऊली चोपडे, शुभम सकाळ, सतीश खिल्लारे, सचिन पाटील, डॉक्टर नाईक, ठाकरे सर, वाघमारे सर, अनुपम गिरी, शरद पानेर, प्रदीप दहिपळे, सुमित भालेराव आदी उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनीवर। मी महापालिकेचा सदस्य असताना, काँग्रेसच्या ताब्यात महापालिका असताना बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांकडून आम्ही भांडून महापालिकेच्या हद्दीतले रस्ते पीडब्ल्यूडीला वर्ग केले, नगर विकासचे रस्ते बांधकाम विभागाला वर्ग केले। याचा क्लब करून एक टेंडर काढलं। हे टेंडर गुजरातच्या एका एजन्सीला मिळालं, जी की फार मोठी एजन्सी आहे। त्यांनी इथल्या 3 कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे कामं सबमिट करायला दिलेत। 3 कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यांच्याकडे कुठलीही मुबलक अशी मशिनरी नाही, जे लोक कामाचा दर्जा देऊ शकत नाहीत, आणि हेच लोक मागच्या अनेक वर्षापासून महापालिकेत सुद्धा कामं करतात। म्हणजे बोगस कामाची ख्याती या लोकांची आहे। त्याच लोकाला इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रेशर करून काम सबमिट करून द्यायला लावलंय। या कामाचा नियमाने जी मुदत असती ती मुदत आता संपत आलेली आहे। आज आपण पाहिलं असेल सगळं मिळून कामातून 10-15% सुद्धा झालेलं नाही। मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर हा विलंब झाला, या विलंबाचा त्यांनी काही दंड संबंधित कंत्राटदारावर लावलाय का? आता आपण पाहिलं असेल, मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की याचा आपण सुद्धा या शहराचे नागरिक आहात, आपण सुद्धा या सगळ्या बाबी पाहता। आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाहीत लोक, परभणीला मुलगी नको म्हणतात, तुमच्या शहरात खड्डे आहेत। आज मरण यातना मागच्या 5 वर्षापासून निरनिराळे आंदोलन केले मी। गुजरातच्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे, पण इथं प्रॉपर स्थानिक लेवलवर दुसरा गुत्तेदार कोणतरी काम करतोय। इथं दुसरे 3 कॉन्ट्रॅक्टर काम करतात। त्यांचं नाव सुधीर पाटील, त्यांचं नाव अशोक जेठवानी, त्यांचं नाव खुपसे। हे 3 महाभाग इथल्या सगळ्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि बोगसगिरीचे बादशाह आहेत। माझी मूळ मागणी आहे अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे, पण त्याच्यामध्ये अंदाजपत्रकात बरेचसे असे दोष आहेत। नाल्याचा नॅचरल उतार हा प्रॉपर नाही। मी सुद्धा कंत्राटदार आहे, माझ्याकडे सुद्धा डांबराचं आणि सिमेंटचं युनिट आहे। असं असताना सुद्धा माझ्या भागाचा रस्ता असून सुद्धा मी काम करत नाही। का करत नाही? कारण दर्जा मेंटेन करावा लागेल, कामाची गुणवत्ता सांभाळता आली पाहिजे। ती आपल्याला सांभाळणं होईल का हा संशय असल्यामुळे मी हे काम करत नाही। माझ्याकडे सगळी मशिनरी असताना सुद्धा माझं म्हणणं आहे की अंदाजपत्रकानुसार काम करा, आणि जो मूळ कंत्राटदार आहे सर्जन कन्स्ट्रक्शन गुजरात, त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम करायला सांगा। इथले जे सबलेट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इथल्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत, महापालिकेच्या महापौरचे गळ्यातले ताईत आहेत। हे लोक फक्त यांना मुबलक पैसे देतात, अपेक्षेच्या पलीकडे पैसे देतात, कामाचा दर्जा सांभाळत नाहीत। असेल की उद्या 2 फेब्रुवारीपासून परभणीचा ऐतिहासिक असा तुराबुल हक उरूस, ज्याचा इतिहास मागचे 150 वर्षाचा आहे, त्या ठिकाणी बरीचशी वस्ती आहे। त्या रस्त्याचं काम सरकारी दवाखाना ते तुराबुल हक मंदिर इथपर्यंतचं काम असताना सुद्धा दर्गा, तुराबुल हक दर्गा उरूस आता काही दिवसांनी येऊन ठेपलाय। अजून खड्डे तसेच आहेत, तिथंही खोदकाम नीट झालेलं नाही। तिथून आज मला सांगा, फक्त लोकांची हेळसांड। हे पुरातन शहर आहे, हे ऐतिहासिक शहर आहे, याला एक वारसा लाभलेला आहे। मग ही जी मागच्या 150 वर्षापासून यात्रा भरते, संबंध मराठवाड्यातून लोक तिथे दर्शनाला येतात, त्यांची किती मोठी गैरसोय आहे। माझी भूमिका आज आम्ही कार्यकारी अभियंत्याला जाऊन हे मी आपलं जे बोललो ते सगळे मुद्दे आम्ही त्यांना लेखी देणार आहोत। त्याच्यावर जर कारवाई झाली तर ठीक, नसता याच्यानंतर मी मागे वाईन शॉपसाठी जे आत्मदान करायचा प्रयत्न केला, मला अडवलं। मी प्रशासनाला कल्पना न देता अंगावर पेट्रोल टाकून कलेक्टर साहेबाच्या दालनाच्या बाहेर आत्मदहन करणार आहे।
मायबाप जनतेने निवेदन दिलं, त्या निवेदनाचा कुठलाही विचार झालेला नाही. आणि आपण आता पाहिलं असेल की आलेले अधिकारी किती आडमुठीने बोलतात. आम्हाला विचारून बसले का? अरे तुम्हाला विचारून बसला तुम्ही कोण शासनाचे जावई आहेत का? शासनाच्या पगारीपुरतं तरी काम करा, शासनाच्या पगारीपुरतं तरी काम करा. आणि इथल्या लोकप्रतिनिधीला माझा सवाल आहे की तुम्ही एवढा मोठा हा महत्वाकांक्षी विषय आज जवळपास मला वाटते 68 कोटी, जे काम वाढून 100 कोटीपर्यंत जाणार आहे, याचा पाठपुरावा तुम्ही आमदार आणि खासदार म्हणून काय घेतला?